वटपौर्णिमेनिमित्त साडी, मेकअप आणि वेगवेगळ्या हेअरस्टाईल तर प्रत्येक जण करत असते, पण जोपर्यंत चेहऱ्यावरती नैसर्गिक ग्लो नसेल तर हा मेकअप लुक अपूर्ण असणार आहे। तर मैत्रिणींनो, घरच्या घरी अगदी साध्या पद्धतीने कसा फेशियल करायचं हे मी या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करणार आहे। तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा, कारण की शेवटी मी एक खास टिप तुमच्यासोबत शेअर करणार आहे। नमस्कार मैत्रिणींनो, मी सुजाता मगरे स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूबच्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तर लाईफस्टाईल असो, ब्युटी टिप्स असो किंवा मग किचनच्या वेगवेगळ्या गोष्टी असो, ह्या मी माझ्या व्हिडिओच्या चॅनल थ्रू व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासोबत शेअर करते। तर त्याचमुळे आज जर तुम्ही चॅनलवरती माझ्या नवीन असाल तर बाजूला काळं बटन दिलेलं आहे ते दाबा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे जेव्हाही मी व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सगळ्यात पहिले नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल। तर चला मग व्हिडिओला कुठेही वेळ न दवडता व्हिडिओची सुरुवात करूया। आणि हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला मात्र अजिबात विसरू नका। तर चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर तुम्ही इथे बघू शकता, एका वाटीमध्ये मी 1 चम्मच दूध आणि त्यामध्ये ना थोडीशी साय ॲड केलेली आहे। आता ह्या दूध आणि थोडीशी जी काही साय आहे ती चेहऱ्यावरती व्यवस्थित असं लावून घ्यायचं आणि व्यवस्थित असं सर्क्युलर मोशनमध्ये हलक्या हाताने मसाज करायचं। आता दुधामध्ये ना लॅक्टिक ॲसिड असल्यामुळे मृत त्वचेच्या पेशी काढण्यामध्ये आपल्याला खूप मदत होते आणि शिवाय त्वचा मऊ आणि आपली निथळ दिसायला लागते। त्याचमुळे नेहमी म्हणजे आठवड्यातून 2 ते 3 वेळा जर फक्त तुम्ही साईचा आणि दुधाचा जरी वापर तुमच्या स्किनसाठी केला ना तर तुमची स्किन आतून धूळ आणि तेल निघल्यामुळे म्हणजे स्किनवरती जी काही घाण आहे ती निघल्यामुळे त्वचा टवटवीत दिसते, फ्रेश दिसते। त्यामुळे आठवड्यातून 2 वेळा तुम्ही फक्त जर तुम्हाला जास्त वेळ नसेल तर तुम्ही हे जी स्टेप आहे क्लिन्झिंग करण्याची ती तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता। आता जे काही दूध होतं ते मी सगळं दूध हातावरती टाकलेलं आहे, पूर्ण चेहऱ्यावरती लावून घेतलेलं आहे आणि नाकाच्या बाजूला, कपाळावरती आणि चिन एरियाला आणि विसरायचं नाही अजिबात मानेला, हे सगळं सर्क्युलर मोशनमध्ये व्यवस्थित मसाज करून हे जे आपल्याला क्लिन्झिंगची स्टेप आहे ते पूर्ण करायची आहे। क्लिन्झिंगची स्टेप करण्याआधी देखील मी चेहरा वॉश केला होता, त्यानंतर हलक्या हाताने हे मी व्यवस्थित मसाज करून घेत आहे। आणि लक्षात ठेवायचं, जर तुमची त्वचा तेलकट असेल किंवा मग जर चेहऱ्यावरती पुरळ असतील, रूम असेल तर हे सगळ्यांना सूट होईल असं नाही, पण नेहमी मी जेव्हाही हे वापरते तेव्हा हे माझ्या चेहऱ्यासाठी सूट होत असते। त्याचमुळे आठवड्यातून 2 ते 3 वेळा हे मी करते। जर तुम्हाला कुठलंही प्रोडक्ट वापरायचं असेल किंवा मग वापरायचं असेल कुठलंही प्रोडक्ट असो तर त्याची पॅच टेस्ट मात्र ना नक्की करून बघायची। आता पॅच टेस्ट कशी करायची, तर जे काही प्रोडक्ट आहे ते थोडं प्रोडक्ट घ्यायचं, कानाच्या मागच्या साईडनं ते लावायचं आणि 24 आवर नंतर त्याचा रिझल्ट बघायचा। जर इरिटेशन होत असेल, आग होत असेल किंवा मग खाज येत असेल तर ते प्रोडक्ट आपण वापरायचं नाही। त्यामुळे त्वचा खूप नाजूक असते, त्यामुळे कुठलंही प्रोडक्ट वापरण्याच्या आधी खूप केअरफुली, काळजीपूर्वकच वापरायचे। तर त्यानंतर आता तुम्ही बघू शकता छान सर्क्युलर मोशनमध्ये मी जे काही मसाज आहे ते करून घेत आहे, कारण की गालावर आणि कपाळाच्या साईडनं पण इतकं टॅन झालं होतं ना आणि चिन एरियाला पण खूप टॅन झालं होतं। त्यामुळे मी व्यवस्थित सर्क्युलर मोशनमध्ये डोळ्याच्या भोवती जे काही राऊंड मध्ये मी फिंगर मूवमेंटनं जे काही आहे ते व्यवस्थित असं सर्क्युलर मोशननी केलं। 5 मिनिटं हे छान मसाज केलं, त्यानंतर चेहरा जो आहे तो वॉश करून घेतलेला आहे। बघू शकता तुम्ही, चेहरा छान फ्रेश तर दिसतच आहे। आता महत्त्वाची स्टेप म्हणजे जेव्हाही चेहरा तुम्हाला पुसून घ्यायचा असेल तर त्यावेळी घासून अजिबात पुसायचं नाही, हलक्या हाताने नॅपकिनच्या साहाय्याने जे काही चेहरा आहे ना तो व्यवस्थित पुसून घ्यायचा आहे आणि टॅप करून पुसून घेतल्यानंतर चेहऱ्याला कुठलीही हानी होत नाही, शिवाय चेहरा लाल होत नाही। आता सेकंड स्टेप येते, ती म्हणजे आपल्याला आता स्क्रब करायचं आहे। तर इथे 1 चम्मच मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये 1 चम्मच दही ॲड केलेलं आहे आणि आता ह्या जो काही पॅक तयार करायचा आहे त्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं। आता तांदळाच्या पिठामुळे आणि दह्यामुळे स्किन जे आहे ना आपली खूप छान होते। आणि जेव्हाही आता हे तांदळाचं पीठ कसं घ्यायचं, ते एकदम बारीक करायचं नाही, तर जे म्हणजे रवाळ टेक्स्चर असते ना तसं रवाळ टेक्स्चर आपण मिक्सरला फिरून करून घ्यायचं। त्यानंतर जे काही पावडर आपल्याला मिळते ते या स्क्रबमध्ये यूज होणार आहे। आता हे स्क्रब आहे मी थोडंसं हातावर घेतलं, त्यानंतर गालावरती लावलेलं आहे छान। आता हे सुद्धा ना आपल्याला सर्क्युलर मोशनमध्ये सगळ्या चेहऱ्याने लावून घ्यायचं, सर्क्युलर मोशनमध्ये ना चेहऱ्याला स्क्रब करून घ्यायचं। आता याने काय होते की त्वचेला आपल्याला ना म्हणजे जे काही हे होते एक्सफोलिएट होते, म्हणजे जे काही डेड स्किन असते आपल्या चेहऱ्यावरची ती या स्टेपने ना कवर होते। आता बऱ्याच वेळा काय होते की आपला चेहरा डल दिसतो, अजिबात आपल्याला फ्रेश वाटत नाही आणि चेहरा जर फ्रेश नसेल किंवा मग डल दिसत असेल तर कुठंतरी आपला कॉन्फिडन्स देखील लो व्हायला लागतो। त्यामुळे ना चेहरा छान दिसणं हे आपल्या पर्सनॅलिटीचा एक चांगला भाग आहे। त्यामुळे प्रत्येक
वेळा चेहऱ्याची काळजी घ्यायची. स्किन केअर रुटीन जे आहे ते छान फॉलो करायचं. आता तुम्ही बघू शकता गालावरती जे काही आहे मी बोटाच्या साह्याने व्यवस्थित असं त्याला म्हणजे सर्क्युलर मोशनमध्ये किंवा मग तळहाताच्या साह्याने सर्क्युलर मोशनमध्ये जे काही मसाज आहे ते करून घेत आहे. स्क्रब करत असताना अजिबात घाई करायची नाही. खूप घासून काढल्यानंतर स्किन चांगलं होते असं नाही आहे. हलक्या हाताने ते व्यवस्थित आणि मानेला अजिबात विसरायचं नाही. व्यवस्थित असं जे काही आहे ते मसाज करून घ्यायची. त्यानंतर ती नाकाच्या भोवताली कपाळावरती जे काही असते ते पण खूप टॅन झालेली असते स्किन आणि त्याचमुळे हे जे स्क्रब आहे ते यामध्ये खूप आपल्याला फायदेशीर ठरणार आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता एक 5 ते 7 मिनटं हे मी मसाज केलेलं आहे. त्यानंतर छान असा चेहरा वॉश करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर आता नंबर 3 म्हणजे तुम्ही बघू शकता चेहरा जेव्हा मी स्क्रब केल्याच्या नंतर पण किती टवटवीत दिसतो. म्हणजे अजून तरी आपली एक स्टेप बाकीच आहे फेस पॅक लावणं, तरी पण आता चेहरा खूप फ्रेश आणि छान वाटत होता मला. आणि नक्कीच तुम्ही हे देखील ट्राय करा घरी, खूप छान वाटते. आणि शिवाय आपला चेहरा जर चांगला ग्लो करत असेल तर आपल्याला खूप कॉन्फिडन्स येतो. त्यानंतर तुम्ही बघू शकता छान असा चेहरा मी वॉश करून घेतलेला आहे. टॅप करून नॅपकिनच्या साह्याने ते टॉवेलच्या साह्याने पुसून घेतलेला आहे. आता नंबर 3 स्टेप जे आहे ते म्हणजे आपल्याला या चेहऱ्याला आता मसाज करायचा आहे. तर मसाज करण्यासाठी इथे मी ॲलोवेरा जेल घेतलेला आहे. तर हे पतंजलीचा ॲलोवेरा जेल आहे जे की माझ्या म्हणजे चेहऱ्याला खूप छान प्रकारे सूट होतं. त्यामुळे मी बहुतेक वेळा हे पतंजलीचं जे काही ॲलोवेरा जेल आहे ते वापरते. आता काय करायचं, ॲलोवेरा जेल थोडंसं हातावरती घेतलं आणि ते छान चेहऱ्यावरती लावून घेतलं. आता हे जे जेल आहे ते आपल्याला छान स्किनमध्ये मुरवायचं आहे. तर यांनी काय होते की त्वचेला एक हायड्रेशन मिळते, त्वचा मऊ वाटते आणि फ्रेश देखील दिसायला लागते. हलक्या मसाजमुळे काय होते, ब्लड सर्क्युलेशन देखील आपलं खूप चांगलं होते. त्यामुळे चेहऱ्यावरती नैसर्गिक ग्लो येतो. आणि शिवाय काय उन्हामुळे किंवा कोरडेपणामुळे होणारी जी काही जळजळ आहे ती पण आपल्याला कमी होण्यास मदत करते. तर माझ्या त्वचेला हे खूप छान सूट होते. त्यामुळे मी नेहमी माझ्या मेकअप किटमध्ये ॲलोवेरा जेल कंपल्सरी असते. त्यानंतर जे काही आता जेल घेतलेलं आहे ते छान असं टॅप करून बोटाच्या साह्याने आपल्याला जे स्किनमध्ये व्यवस्थित असं मुरवून घ्यायचं आहे. त्यानंतर आता बघू शकता तुम्ही छान एक 2 ते 3 मिनटंच याचा मसाज केल्यानंतर आपल्याला इतकं फ्रेश वाटते की खूप फ्रेश वाटते. त्यानंतर आता हे छान असं आपल्याला याच्यामध्ये आपण स्किनमध्ये जे काही ॲलोवेरा जेल आहे ते व्यवस्थित मुरवून घेतलेलं आहे. आणि आता काय होते, एक आतून जे आपण म्हणतो स्किन मॉइश्चराईज होते यामुळे. आणि हे भोवयाच्या साईडनी पण आपण इथे व्यवस्थित मसाज करून घ्यायचं. लिटरली सांगते इतकं फ्रेश वाटते. आणि गालाच्या साईडनं म्हणजे वरच्या दिशेला आपण केव्हाही मसाज करत असताना स्किनला वरच्या दिशेनं मसाज करायचं. यांनी काय होतं की रिंकल्स येणं आपल्याला कमी होतं. आणि डोळ्याच्या भोवताली जे काही ब्लड सर्क्युलेशन आहे, जे काही आपल्याला व्यवस्थित एखाद्या वेळ झोप होत नाही कामामुळे असो, आता हाऊसवाईफ आपल्या तर किती कामं मागे असतात, कधी लेकरांच्या डब्यामुळे वगैरे झोप होत नाही. त्याचमुळे जे आपले बदलत्या लाईफस्टाईलमुळे आहे तर डोळ्याच्या भोवती जे काही ब्लॅक सर्कल्स येतात ते देखील यांनी कमी होतात. आता छान असं चेहरा परत एकदा मी वॉश करून घेतला आणि त्यानंतर टॉवेलच्या साह्याने व्यवस्थित टॅप करून पुसून देखील घेतलेला आहे. त्यानंतर नंबर 4ची स्टेप येते ते म्हणजे फेस पॅक तयार करायचा आहे आपल्याला. तर फेस पॅकमध्ये काय लागणार आहे आपल्याला, तर इथे सगळ्यात आवडता पदार्थ म्हणजे बेसन. तर 1 चम्मच बेसन घ्यायचं, त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आणि त्यामध्ये थोडंसं गुलाबजल टाकायचं आहे. तर आता आपल्याला हे फेस पॅक तयार करायचं आहे. आता बेसन काय करते की अतिरिक्त जे काही तेल असते, धूळ असते किंवा मग जी काही घाण असते आपल्या चेहऱ्यावरती ते काढण्यास मदत करते. त्यामुळे फेस पॅक मी नेहमी फेस पॅक तयार करत असताना बेसन माझ्या फेस पॅकमध्ये कंपल्सरी मी ॲड करते. तर आता इथे बघू शकता तुम्ही छान असा फेस पॅक तयार झालेला आहे. आता हा फेस पॅक मी चेहऱ्यावरती लावून घेत आहे. आता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे हलक्या हाताने तो काही फेस पॅक आहे तो चेहऱ्यावरती लावून घ्यायचा. आणि बेसन काय करते, डेड स्किन पण काढते आणि त्वचा स्वच्छ करते आणि आतून जे काही सॉफ्टनेस म्हणतो आपण सॉफ्ट करते त्वचेला. त्याचमुळे इथे मी आता छान हा फेस पॅक जो आहे तो पूर्ण चेहऱ्यावरती लावून घेत आहे. आणि गुलाबजल ॲड केल्यामुळे काय होते, गुलाबजल एकतर चेहऱ्याला आपल्याला हायड्रेट ठेवते आणि त्यानंतर जो काही आपण पॅक तयार करत आहोत तो पसरायला बघू शकता तुम्ही किती स्मूथली ते चेहऱ्यावरती पसरत आहे. त्याचमुळे जेव्हाही तुम्हाला जर एखादा फेस पॅक तयार करायचा असेल तर त्यामध्ये कंपल्सरी जे गुलाबजल आहे ते गुलाबजल तुम्ही
छानपैकी मिक्स करू शकता. आता काय होतं माहिती आहे का, जे काही अशी इरिटेशन होते बऱ्याच वेळा आपल्याला उन्हामध्ये जाऊन आल्याच्यानंतर त्वचा अशी जळजळ करायला लागते, लिटरली त्वचेची आग व्हायला लागते. तर गुलाबजलने काय होते की त्वचा थोडीशी अशी त्वचेला थंडावा देखील मिळतो. तर तुम्ही बघू शकता छान असं पूर्ण चेहऱ्याने मी लावून घेतलेलं आहे. एक 5 ते 7 मिनटं म्हणजे एक 7-8 मिनटामध्ये ना हे फेस पॅक जो आहे तो मी सेमी ड्राय होऊ देणार आहे. आणि त्यानंतर इतकं छान आणि रिलॅक्स फील होत होतं मला, म्हणजे आत्ताच मला इतका कॉन्फिडन्स येत होता, इतका छान मला चेहरा आतून फ्रेश वाटत होतं. त्यानंतर आता हा फेस पॅक जो आहे तो सेमी ड्राय झालेला आहे. आता याला मी वॉश करून घेते. तर तुम्ही बघू शकता छान असं थंड पाण्याने हे काही फेस पॅक आहे तो व्यवस्थित असं धुवून घ्यायचा. आणि धुत असताना जो फेस पॅक थोडंसं पाण्याने ओलं करायचं आणि सर्क्युलर मोशनमध्ये आहे ना तो फेस पॅक धुवून घ्यायचा. त्याने होते काय, त्याचे जे काही गुणधर्म आहेत ना ते छान आपल्या स्किनमध्ये जाते. लक्षात ठेवायचं, हळद जास्त वापरायची नाही, कारण जर हळद आपण जास्त वापरले ना तर त्वचेवर एक हळदीचा पिवळसर रंग असतो ना तो येतो. त्यामुळे चिमूटभर हळद सफिशियंट आहे. आणि आता बघू शकता तुम्ही किती छान असा चेहरा, एकदम ग्लास स्किन झालेली आहे. पहिलेच्या स्किनमध्ये आणि आत्ताच्या स्किनमध्ये खूप फरक दिसत आहे. आणि आता तुम्ही बघू शकता छान असं मी व्यवस्थित हलक्या हाताने टॅप करून पुसून घेतलेलं आहे. त्यानंतर मी एक छान अशी टिकली लावते जी रेग्युलरली मी यूज करते. आणि त्यानंतर लास्ट बट नॉट द लिस्ट म्हणायला हरकत नाही, हे जे मॉइश्चरायझर आहे ते मी चेहऱ्यावरती लावणार आहे. म्हणजे आता हे मॉइश्चराईज केल्यानंतर जे काही पोर्स ओपन झाले असतील ते छान असे स्किनचे पोर्स असतील ते क्लोज होतात. आणि त्यानंतर हे मी पॉन्ड्सचं मॉइश्चरायझर जे काही आहे, जेल मॉइश्चरायझर, ते मी इथे घेतलेलं आहे. तुम्हाला जे मॉइश्चरायझर सूट करतं ते तुम्ही वापरू शकता. आणि त्याचमुळे आपली स्किन असं जर आपण स्किन केअर रुटीन जर ठेवलं तर आपला चेहरा जो आहे तो खूप छान दिसतो. आणि शिवाय आपल्याला कॉन्फिडन्स देखील आपला खूप वाढतो. तर आता वेळ येते खास टिपची. खास टिप अशी आहे की वटपौर्णिमेच्या आदल्या दिवशी भरपूर सारं पाणी पिया आणि पुरेशी झोप घ्या, म्हणजे चेहरा ताजा टवटवीत दिसेल. तर आता फेशियल करण्यासाठी फार महागड्या प्रोडक्टची देखील गरज नाही आहे आणि फार महागड्या पार्लरमध्ये जाण्याची देखील गरज नाही आहे. तर तुम्ही बघितलं असेल आता की किती साध्या पद्धतीनं मी फेशियल केलेलं आहे. त्यानंतर चेहऱ्यावरचा ग्लो एकदम छान दिसतोय. आणि वटपौर्णिमेच्या आदल्या दिवशी हे तुम्ही जे फेशियल आहे ते नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुम्हाला रिझल्ट कसा आलेला आहे. आणि हो, यावर्षी वटपौर्णिमेच्या निमित्तानं तुम्ही कोणत्या रंगाची साडी घेतली हे देखील मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तर भेटूया अशाच छानशा ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा. तोपर्यंत बाय.